पाठ केलेला, 4-5 दृष्टांत पाठ केलेल्या कॉमिक टायमिंग असणाऱ्या एका 32 वर्षाच्या तरुणावर विश्वास ठेवून तुमच्या गावात जर 12 लोक जर निर्व्यसनी होत असेल, त्या सद्गुरु देविदास महाराजांवर जर तुमचा विश्वास असेल, तुमच्या जीवनाचं साफल्य झाल्याशिवाय राहणार नाही. निष्ठा महत्वाची असते. वारकरी संप्रदायावर निष्ठा असली पाहिजे, त्या राष्ट्र धर्मावर निष्ठा असली पाहिजे, स्वतःच्या राष्ट्र धर्मावर निष्ठा असली पाहिजे. या राष्ट्र धर्मासाठी, या देव देश धर्मासाठी 8 प्रकारचा भक्त असला पाहिजे. 4 प्रकारचे भक्त आर्त अर्थात जिज्ञासू ज्ञानी, 8 प्रकारचा भक्त देव देश धर्मासाठी असलं पाहिजे. तेरा वैभव अमर रहेमा, अमर हे दिन 4 रहना ने जननी जन्मभूमीच्या स्वर्गे तबिकरी असे. आम्हाला राष्ट्र धर्म प्रथम असला पाहिजे. दादा आज इथं आलो, येतात आमचे मित्र आहेत सागरजी. सागरजीकडे दारव्यात थांबलो. मला सवय, जेव्हा बाबा समोरून फोन येते ना, तेव्हा माझा स्पीकर ऑन ठेवत असतो. स्पीकर ऑन केला, बाबाजीला बसलो, समोरून आवाज आला, बाबा तुमचं उद्याचं जे मावळचं कीर्तन आहे ना म्हणे, ते रद्द झाला म्हणे. सागरजीने आवाज ऐकला. सागरजी म्हणे सोपानजी आजचं कीर्तन झाल्यावर तुम्ही आपल्याच घरी राहायला पाहिजे. आणि नक्की सागरजी तुमच्या घरी राहतो. सागरजीने घरी धर्मपत्नीला सांगितलं, महाराज आपल्याकडे येणार आहे, आपले बेडरूम खाली कर, महाराजची निवास व्यवस्था कर. कीर्तन केलं, घरी गेलो, रात्री राहिलो. उद्या सकाळी आमच्या माय माऊलीनं पूर्णाची पोळी केली, जेवण केलं. जेवण केल्यावर नारळ दुपट्टा घेऊन निघाच का. तेवढ्याच वेळा समोरून अजून फोन वाजला. समोरून आवाज आला, दादा तुमचं दादा महेश लांडगे कळलं, पिंपरी चिंचवडचं कीर्तन सुद्धा रद्द झालं म्हणे. सागरजी म्हणे काल लय लोक होते, काही पोरं आले तुमच्यासोबत फोटो काढताना आले, काही पोरं आज आपल्या इथे येणार आहे, त्याच्यासोबत तुम्ही फोटो काढला पाहिजे. काही अडचण नाही सागरजी, मी रात्री थांबलो, दादा सकाळ झाली, आमच्या माय मौलीनं आमच्यासाठी गुलाबजामुन केले, मी जेवण केल्यावर निघणारच का. पुन्हा तू समोरून फोन वाजला, मी स्पीकर ऑन केला, समोरून आवाज आला, दादा तुमचं दादा रांजणगाव MIDC चं कीर्तन सुद्धा रद्द झालं म्हणे. सागरजी म्हणे नाहीतरी थांबले, काही लोकांचे फोन आले होते, त्या लोकांना तुमच्या कीर्तनाच्या तारखा घेणार आहे, ते आज रात्री येणार आहे, तुम्ही त्याच्या कीर्तनाच्या तारखा घेतल्या पाहिजे. भेट नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनाची तारीख घ्यायसाठी लोक आले, 3ऱ्या दिवशी तारीख लागली, मी इकडेच कीर्तन करायला लागलो. असं करता करता 15 दिवस कीर्तन माझ्या इकडेच चालायला लागले. रोज मला भेटाले 100 लोक यायला लागले. 100 लोकांचा पाहुणचार आमची माय माऊली करायची. असं करता करता 25व्या दिवशी घराच्या बाहेरची बेल वाजली. समोरून मराठी चित्रपट सृष्टीतले काही लोक आले आणि म्हणायला लागले, सोपान कनेरकर इथंच राहतात का. सागरजी बोलले राहतात. काही लोक आले, म्हणायला लागले, सोपानजी आम्ही मराठी चित्रपट सृष्टीत काम करतो, तुमच्या कानात कुंडल आहे, तुम्हाला बडी दारी आहे, दिसाले बरे आहे, आमच्या पिक्चरात काम करान का. नक्की काम केल्याशिवाय राहणार नाही. सकाळी पिक्चरात काम करायचं, रात्री कीर्तन करायचं. असं करता करता दारव्यात माय मुक्काम 2 महिने झालं. आता ज्या माय मौलीनं म्यासाठी पहिल्या दिवशी पूर्णाची पोळी केली होती, त्याचं रूपांतर आता खिचडीत झालं होतं. 2 महिने झाले. सागरजीची हिंमत नाही की दादा तुम्ही घरातून बाहेर निघा म्हणून, या माणसाची हिंमत नाही. असं करता करता 3 महिने झाले. 3 महिन्यानंतर घराच्या बाहेरची बेल पुन्हा वाजली. दरवाजा उघडला, दरवाजाच्या बाहेर पाहतात तर काय, एक 25 वर्षाची सुनबाई आहे आणि तिच्या हातात 2 वर्षाचं घुंगराला केसाचं पोरगा आहे. सागरजी विचारते, तुमचं नाव काय. समोरून सुनबाई सांगते, माझं नाव अश्विनी सोपान कनेरकर, आमचा मुलगा राम सोपान कनेरकर. बायकोले डोळा मारला, बायकोले म्हटलं पटकन 2 सुटकेसा घेऊन इकडे ये. दादा बेडरूम मध्ये सामान आणलं, यायचं बेडरूम मधलं सामान बांधलं, दादा हॉल मध्ये फेकलं. 3.5 महिने झाले आमचं मुक्काम तिथंच आहे. सागरजी म्हणते हा तर लय बोकांडी बसला, एले काळाव कसं. मग सागरजी दादा आमदाराला फोन केला, आमदार साहेब आले, महाराजजी आता तरी कल्टी मारा. आता नक्की कल्टी मारतो. पण सागर खेळकरच्या घराच्या बाहेर सागर खेळकर नावाची पाटी आहे, त्या पाटी खाली सोपान कनेरकरची पाटी
पाठी लागली पाहिजे. सागरजी म्हणे अरे माई पाठी तर एका लाकडाची आहे, तुझी पाठी गोल्डन प्लेटची लावतो. माई गोल्डन प्लेटची पाठी लागली. दादा घर सोडलं, दुसऱ्या दिवशी नागपूरच्या हायकोर्टात गेलो. तिथे याचिका ठोकली की सागर खेडकरचं घर माय घर आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी हा माणूस पाय लावत नागपुरात आले आणि यांनी याचिका ठोकली की ते घर सोपान कनेरकरचं नाही, माझं घर आहे म्हणून. घर कोणाचं होतं? सागरजीचं. दावा कोण ठोकला? सोपान कनेरकरनं. घर कोणाचं आहे? तुमचं. तुमच्या घरावर आक्रमण कोण केलं? इस्राईलनं. प्रभू रामाचं मंदिर कोणाचं होतं? तुमचं. कोर्टात सगळ्यात पहिले जा कुणाला लागलं? तुम्हाला. योग्य वेळेवर दृष्टांत समजला असेल तर पाहिजा, नाही तर स्वतःचा धर्म स्वतःच्या हाताने करून देणारा या देव देश धर्मासाठी आठ प्रकारचा भक्त असला पाहिजे. आठ प्रकारच्या भक्ताची निष्ठा स्वतःच्या देव देश धर्मावर आहे. अर्थार्थ प्रकारच्या भक्ताची निष्ठा कोणावर आहे? तुम्ही शेतकऱ्यांचे लेकरा, तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे. एका माणसाला आपला बैल विकायचा असतो, त्या बैलाची किंमत 50 रुपये असते. हा माणूस बैल विकायला घेऊन जातो. पहिला माणूस आल्यावर म्हणतो बैल कितीला? हा म्हणतो 50 ला. हा त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का? तो म्हणतो तंबाखू खात नाही. हा म्हणतो तुला बैल देत नाही. नंतर 70,000 रुपये देणार आहे तो. आई त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का? तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा म्हणतो तुला बैल देत नाही. शेवटी 1,00,000 रुपये देणार आहे तो. आई त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का? तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा म्हणतो तुला बैल देत नाही. अंतिम प्रसंगी 35,000 रुपये देणार आहे तो आणि मी तंबाखू खातो म्हणतो. हा माणूस त्याला बैल देतो. रात्री घरी गेल्यावर बायको विचारते बैल विकला का? हा माणूस म्हणतो बैल विकला. बैल कितीला विकला? हा म्हणतो बैल 35,000 विकला. बायको म्हणते ज्या बैलाची किंमत 50 होती तो बैल 35,000 कसा विकला? हा माणूस सांगायला लागतो जेव्हा माझा बैल जुटला जाईल ना, जेव्हा माझा बैल नांदला जाईल ना, नांदता नांदता तंबाखू खाणारा 2 मिनिटासाठी थांबेल ना, तेवढ्या वेळात माझ्या बैलाला विश्रांती मिळेल. दादा ही स्वतःच्या बैलावर निष्ठा, तो अर्थार्थ प्रकारचा भक्त आहे. हो अर्थ अर्थात जिज्ञासू, जिज्ञासू प्रकारच्या भक्ताची निष्ठा कोणावर आहे? त्या वाईच्या खुऱ्या प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचा वेळ ठरला. अफजल खान समोरून निघाला. हा मावळा इकडून पपई घ्या, पपई पपई घ्या, पपई पपई नेण्यात येते. अफजल खान म्हणतो लाव पपई. पपई वर देण्यात येते. हा मावळा अफजल खान हा पपई खायला लागतो. हा मावळा खिशातून तंबाखू काढतो, मळायला लागतो, झटका मारतो. तंबाखू अफजल खानाच्या नाकात जातो. अफजल खान चिंक मारतो. पपई अंगावर सांडते. तेवढ्या वेळात हा मावळा अफजल खानाच्या अंगावरून हात फेडतो. अफजल खान म्हणतो चाय झुट्या निकाल निकाल असं म्हटल्यावर हा मावळा सरळ राजांकडे जातो आणि राजांना म्हणतो राजा अफजल खानानं चिलखत घातलं नाही. हा दुसरा तिसरा कोणी नसतो. आमचा मावळा बहिरची नाही कसो दादा. हे स्वतःच्या राजावरती निष्ठा, तो जिज्ञासू प्रकारचा भक्त आहे. अर्थ अर्थात जिज्ञासू ज्ञानी, ज्ञानी प्रकारच्या भक्ताची निष्ठा कोणावर आहे? त्या वारकरी संप्रदायाचा वैभव. त्या काळात आळंदी पंढरपूरला गेले, एकच हरिपाठाची कॅसेट वाजायची, ते म्हणजे वंदनीय बाबा महाराज सातारकरांची. त्यांचा हरिपाठ ऐकता ऐकता आमच्या सारख्यांचा हरिपाठ पाठ झाला. ते वैभव आमच्यातून काही दिवसात गेलं. त्याच वैभवाचं कीर्तन चालू आहे. मागे चैतन्य त्यांचा एकुलता एक मुलगा टाळकरी म्हणून साथ करतोय. 2 मिनिटांना बाबाचा माईक बंद पडतो. तिसऱ्या मिनिटात दादा आमचा चैतन्य तिथं साऊंड सिस्टीम पाशी काहीतरी करायला जातो. 2 मिनिटांना लाईन जाते. तिसऱ्या मिनिटात लाईन तर जरूर येते. पण बाबा महाराजांचा एकुलता एक मुलगा शॉक लागल्याने चैतन्यमय होतो. शोकाकुल वातावरण होतं. बाबा महाराज तिथून स्वतःच्या मुलाला आतमध्ये न्यायला लावतात. तिथून 1 तास कीर्तन करतात, अभंग सोडवतात. नंतर स्वतःच्या मुलाची भेट घेतात. दादा स्वतःच्या मुलापेक्षा या नारदाच्या
जातीवर आणि वारकरी संप्रदायावर निष्ठा महत्वाची होती. ते ज्ञानी प्रकारचे भक्त म्हणजे वंदनीय बाबा महाराज सातारकर होते. हो अर्थात जिज्ञासू ज्ञानी 4 प्रकारच्या भक्तांची निष्ठा ऐकली. पण धर्म हा शब्द येतो, निष्ठा हा ज्या शब्द येतो, धर्म आणि निष्ठा ज्या माणसाविना अपुरा आहे ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. 15 फेब्रुवारी 1649 धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना बांधून आणण्यात येतंय. काय त्रास आहे माता भगिनी, ज्याप्रमाणे घरात काकडी सोलावी त्याप्रमाणे संभाजीराजेंचं रोज एक शरीर सोलण्यात येत आहे. रोज एक हात सोलायचा. पण काल जो हात सोलला होता त्या हातावर तिखटा मिठाचं पाणी टाकायचं, रोज एक नख बाहेर काढायचं. आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिखटा मिठाची पेंडी बांधायची, अंगावर उकडतं तेल टाकायचं, उकडतं पाणी टाकायचं. शेवटच्या काळात दोन्ही कान कच कच कापल्या, काटेरी चपकाने पूर्ण अंग सोडून काढलाय. औरंग्या शेवटची हातने देतोय, लावा संभाजी आखे बाहेर निकालला असं म्हटल्यावर ते लाल कोळस्यामध्ये लाल झालेल्या आसंड घेऊन तो आशाम त्या संभाजी राजेंकडे वाटचाल करतोय. त्या संभाजी राजेंचं लाल रक्ताने माखलेलं शरीर पण हाशम म्हणतोय, हे संभा क्यों मर रहा है, संभा क्यों मर रहा है. कुछ देर के लिए औरंगजेब का कहना मान ले संभा. तेव्हा संभाजी राजे म्हणतात, आशा तो अपना काम करो. असं म्हटल्यावर ते लाल झालेला आसंड संभाजी राजेंच्या डोळ्यासमोर नेण्यात येत आहे. संभाजी राजांना हाशम म्हणतोय, हे संभा कुछ देर के लिए अपनी आंखें तो बंद कर लो, मुझसे तेरे देखा नहीं जाता. तेव्हा संभाजी राजे म्हणतात, तेव्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे पुढेच घ्यावे लागेल. 8 दिवसा दुनिया आसंड संभाजी राजेंच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतं. सर्र आवाज येतो, तांबड्या रक्ताचा पोरवा लागतो. संभाजी राजेंच्या मुखात एकच शब्द आहे, जगदंबा जगदंबा. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावा संभा की जीवा बाहेर निकालला. तेव्हा एवढी मोठी साखरदंड आहे, साखरदंडाला कडी आहे, कडी संभाजी राजेंच्या जीवामध्ये टाकण्यात येतं. 10 दिवसा झटका मारण्यात येतं. संभाजी राजेंची 1.5 हातची बाहेर आहे. माता भगिनी, ज्याप्रमाणे घरात भेंडी कापतात त्याप्रमाणे संभाजी राजेंच्या शरीराचे तुकडे मिलीमीटर मध्ये करण्यात येतं. हार विणावा त्याप्रमाणे वळू तुळापूरचे लोक संभाजी राजेंचं शरीर शिवतात. वळू तुळापूरला संभाजी राजेंचे समाधी बांधण्यात येते. आजही औरंगाबादला, आजही औरंगाबादला औरंग्याची कमार चोरचोऱ्यानं वरडताय. औरंगाबाद नाही, धर्मवीर छत्रपती संभाजीनगरात. अकबर बाबा हिंदुस्तान नहीं है, छत्रपती शिवाजी राजे गुरु गोविंद सिंह और महाराणा प्रताप का हिंदुस्तान है. हाचीने माता न फिरे माघारी, धर्माच वर्मा निष्ठा अभंगाच्या पहिल्या चरणात. निष्ठावंत भाव
चाबी आहे का तुमच्यापाशी घराची? विदर्भात कीर्तन चालीले समते का? नाही ना. काकू जोपर्यंत ज्ञानदेव तुकाराम होत नाही ना तोपर्यंत उठायचं नाही तर महिला मंडळसाठी सगळेसाठी विशेष शाखा. यावर्षी अभंगाचे पहिले 2 चरण सोडवले. मी पुढच्या वर्षी येईल अभंगाचं 3रं चरण सोडून जाईल. मी पुन्हा येईल आल्याशिवाय राहणार नाही. ढोबार प्रस्तुत कीर्तन सेवा, प्रस्तुत कीर्तन पुष्प भारत मातेच्या प्रभू रामाच्या चरणी अर्पित करतो. आपल्या सर्वांना जाताना शेवटचं सांगतो आणि तुमच्यातून निघतो. आमच्या माता भगिनींना शेवटचा मंत्र कोणता मंत्र?